आज का स्पेशल है दाल, आमटी, दाल, whatever you call. So rich source of protein in today's slang. What is the protein source for vegetarians? So it's legumes, and it's used in dal is consumed in different ways in different cuisines. डाळीचे 1760 प्रकार आहेत. आता 1760 इज नॉट समथिंग विच यू हॅव टू टेक इन अ लिटरल वे की 1760 1000 इन अबाव. नो, एव्हरी हाऊस होल्ड हॅज देअर युनिक टेस्ट. आणि मे बी बिकॉज जसं मी इथे प्रमाण दिलं नाही आहे, तुम्ही सगळे म्हणजे प्रत्येक जण आपापल्या घरात आई, बहीण, वडील जे पण कोण बनवत असतील ते अंदाजे हळद, तिखट, मीठ घालतात. प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घराच्या डाळीची एक चव वेगळी असते. आणि खूप प्रकारच्या म्हणजे फक्त तुरीच्या डाळीपासून बनवायच्या बऱ्याच पद्धती आहेत. बरेच व्हिडिओज आपण आले आणि जसं जसं हे सगळं आय मीन आपला संसार वाढत जातो म्हणतो ना आपण, की आपले फ्रेंड्स आहेत, फॅमिलीज आहेत, मुलांचे फ्रेंड्स, असे करत करत आपले जे रिलेटिव्स, नोन पीपल, विजिट्स वाढत जातात तितके आपल्याला अजून अजून व्हरायटीज खूप साऱ्या माहीत पडत असतात. आणि अगेन मला कुकिंग आवडते, त्यामुळे मी असं व्हिडिओ बघून की आज वेगळी काहीतरी डाळ बनव. तर म्हणजे माझ्याकडे नॉर्मल बनणाऱ्या साधे डाळीचे प्रकार म्हटलं तर म्हणजे साधं वरण, म्हणजे जे वरण भात एक कम्फर्ट फूड म्हणून मोस्ट ऑफ द हाऊस होल्डमध्ये असतं, की साधी तुरीची डाळ, त्याच्यात काहीच नाही. काही जणांना तूप जिरं घालून मग डाळ भातावर, काही जण तूप घालतात, काही जण लिंबू घालतात. सो इट्स अ बेसिक सिम्पल, फक्त तूर डाळ चांगली कडवून शिजवून जी असते ती वरण भात असतो तो. आता त्याची पण कन्सिस्टन्सी प्रत्येकाकडे वेगळी असते. कोणाला घुटलेली आवडते, कोणाला डाळीचा दाणा दिसलेला आवडतो, व्हॉट एव्हर पद्धत. पण एक म्हणजे प्युअर वरण भात जो असतो तो. मग त्याच्यातच थोडेसं वरणाचेच प्रकार म्हणतो आपण, कारण म्हणजे त्याच्यात तिखट नाही वापरायचं. आंबट गोड वरण असतं. मग नुसतं फोडणी दिलेलं वरण असतं. फोडणी दिलं म्हणजे त्याचं पिवळंच असतं, फक्त त्याच्यात कधी कधी लाल मिरची आणि कढीपत्ता, जिरं अगदी म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर तसं वरण असतं. मग एक पोपटी वरण असतं, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे ओलं खोबरं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर असं वाटून घालतो आणि मग त्याच्यात चिंच आणि गूळ. सो हे डाळीचे सिंपल प्रकार झाल्यावर मग दाल फ्राय आहे, दाल तडका आहे, मग आमटी आहे, मग नुसती कोकम, लाल मिरची घालून किंवा लसणाची फोडणी दिलेली, कधी कांदा टोमॅटो घालून केलेली आमटी, असे बरेच प्रकार. मग अगदी चणा डाळीची आमटी असते, जी कटाची आमटी असते. आणि मग मूग डाळीच्या आमटीची अगेन वेगळी टेस्ट आणि पद्धत असते. असे बरेच प्रकार आहेत. आज आपण इथे मी आज गुजराती पद्धतीने आमटी केली आहे, ती कशी वाटली ते सांगा. आणि तुमच्या आवडीची कुठली डाळ आमटी आहे त्याची रेसिपी नक्की शेअर करा. आणि आय डोंट नो कुठून गूळ साखर जेवणात वापरायची पद्धत सुरू कधी झाली. आपण पूर्वी म्हणायचो की ब्राह्मणांचं जेवण गोड असतं किंवा गुजरात्यांचं जेवण गोड असतं, त्यांच्या जेवणात हमखास गूळ वापरला जातो. छान पद्धत आहे ज्याने कोणी इन्व्हेंट केली. तुम्ही पण ट्राय करून बघा, कधी घालत नसाल तर. चवीत खूप फरक पडतो. आणि सो आपण बघितलंच असेल की गुजराती डाळीमध्ये फोडणीमध्ये म्हणजे मोहरी, जिरं घालतात. त्याच्यानंतर इथे मी लाल मिरची घातली, तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये लवंग आणि दालचिनी घातली जाते फोडणीत. थोडेसे टोमॅटो, कढीपत्ता घालून मग शिजवलेली डाळ त्याच्यात घातली. अजून एक आहे की गुजराती डाळ म्हणजे नॉर्मल उकळून द्यायची आणि मग वरून फोडणी घालायची पण एक पद्धत आहे. बराच वेळ डाळीला उकळ काढायची, त्यामुळे पाणी जास्त घालायचं आणि ती तेवढा वेळ उकळ काढत राहायची. उकळताना मध्ये मध्ये हलवत राहायचं सो दॅट ती लागू नये.
आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गूळ आणि कोथिंबीर घाला, थोडा लिंबाचा रस पाहिजे तर घाला किंवा कोकम घाला आंबटपणासाठी. आपण टोमॅटो हलका घातला आहे आधी, पण टोमॅटोचा आंबटपणा तेवढा येत नाही, म्हणून मग तुम्ही कोकम किंवा लिंबाचा रस घालू शकता. आणि ही आंबट गोड डाळ असते, तर नक्की करून बघा. आणि तुमची आवडती फेवरेट डाळ कोणती आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमची फेवरेट रेसिपी, तुमच्या घरची रेसिपी नक्कीच शेअर करा आणि एन्जॉय.